प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या बातमीनं। उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशभर पाहायला मिळतोय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशातील विविध शहरांमधल्या इमारती या झळाळून निघाल्यात, सजलेल्या आहेत। राष्ट्रपती भवन, लाल किल्ल्यावर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शासकीय कार्यालय आणि उद्यानांना देखील रोषणाई करण्यात आली आहे। तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। भुवनेश्वर, शिमल्यात इमारतीही प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रोषणाईमध्ये अक्षरशः न्हाऊन निघाल्यात। तर दिल्लीमधल्या ज्या ऐतिहासिक इमारती आहेत त्यात लाल किल्ला आहे, हा सुद्धा झळाळून निघालेला आहे। आकर्षक अशी रोषणाई तिथे करण्यात आलेली आहे। लाल किल्ल्याची हे दृश्य, कुतुब मिनार सुद्धा हा झळाळून निघालेला आहे रोषणाईनं। जगभरातून या ऐतिहासिक अशा वास्तू पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येत असतात आणि देशभरातून सुद्धा कोट्यवधी लोक कुतुब मिनार पाहायला जातात। या कुतुब मिनाराची आजची ही दृश्य कर्तव्य पथावर गेल्या काही दिवसापासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सगळी तयारी सुरू होती आणि आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण हा परिसर झळाळून निघालेला आहे। आकर्षक अशी रोषणाई या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। उद्या याच कर्तव्य पथावरती आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाचा जो परेड आहे ती पाहायला मिळणार। गोरखपूरच्या विकास प्राधिकरणाचे हे ऑफिस आहे, जिथं तिरंग्यामध्ये सगळं शहर सजलेलं आपल्याला दिसतंय। तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। चेन्नईमधली ही शासकीय इमारत, जिथं तिरंगा साकारण्यात आलेला आहे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून आणि संपूर्ण ही ऐतिहासिक इमारत झळाळून निघाली आहे। भगव्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगातली ही रोषणाई डोळे दिपवून टाकणारी आहे। या ऐतिहासिक इमारतींचं सौंदर्य आणखी खुलवणारी आहे। शिमल्यातली ही दृश्य आहेत। शिमल्यामध्ये सध्या अतिशय थंड वातावरण आहे आणि तरी सुद्धा तिथं प्रजासत्ताक दिनाचा उत्साह मात्र कमी नाहीये। तिथल्या सगळ्या शासकीय इमारती या झळाळून निघाल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तिरंगी रंगात अक्षरशः हे शहर न्हाऊन निघाले। मुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीला नयनरम्य अशी रोषणाई करण्यात आली आहे। तर मुंबई महानगरपालिकेची जी ऐतिहासिक इमारत आहे, मुंबईतलं जगप्रसिद्ध असं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं रेल्वे स्थानकाची जी ऐतिहासिक इमारत आहे, या सगळ्या इमारती तिरंग्यामध्ये त्याला रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या रोषणाईनं हा संपूर्ण परिसर अक्षरशः झळाळून निघालेला आहे। आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली ही विद्युत रोषणाई सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेते। बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही एक ऐतिहासिक अशी इमारत, ज्या इमारतीवर अतिशय सुंदर अशी ही रोषणाई करण्यात आली आहे। लेझरच्या माध्यमातून सुद्धा तिथं रोषणाई करण्यात आली आणि तुम्हाला कल्पना आहेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक हे सध्या तिरंग्यामध्ये त्याची ही ऐतिहासिक इमारत झळाळून निघालेली आहे। आणि मुंबईतल्या ज्या वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत, बँड्राचं कलेक्टर ऑफिस आहे, या कलेक्टर ऑफिसला सुद्धा तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे।
उद्या आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं नवी मुंबईमध्ये महापालिकेवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं तिथं गर्दी करायला सुरुवात केली आहे. अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई महापालिकेची जी आकर्षक अशी ही इमारत आहे, त्या इमारतीला तितक्याच आकर्षक अशा रोषणाईनं सजवण्यात आलंय. बॉलिवूडमधील खान गट जेव्हा किंवा सिनेमा घेऊन येतो त्यावेळी काही अपवाद वगळता बॉक्स ऑफिसवर कायम कोटीच्या कोटी उड्डाण घेतो. त्यातल्या त्यात SRK 4 वर्षाच्या ब्रेक नंतर पठाण सिनेमा घेऊन आल्यानं ॲडव्हान्स बुकिंगनं कोटीचा आकडा गाठला. त्यामुळे रिलीज झालेला पठाण शाहरुख करता नवसंजीवनी देणारा ठरणार असं दिसतंय सध्या. रोमांस का बादशाह शाहरुख खान ॲक्शनचा जलवा दाखवण्यासाठी पठाणच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तसं SRKने 4 वर्ष फॅन्सना वेटिंगवरच ठेवलं. त्यातही पठाण येणार म्हणता म्हणता त्यातील बेशरम गाणं आणि त्यातला दीपिका पदुकोणचा भगवी बिकिनी घातलेला सीन चांगलाच वादात सापडला. मग काय भाई, सिनेमावरनं मोठी चर्चा. पण असो, शाहरुख मियाच्या सिनेमाला अनेक नद्या आडव्या आल्या तरी सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर होताच 24 कोटींची कमाई करणारा पठाण बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हो मग काय भाई, आता तर सिनेमा रिलीज झालाय. मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल 150 ते 200 कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करू शकतो. प्रेक्षकांनी पठाण पहिल्याच दिवशी पाहता यावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केलं. जवळपास 8 लाखांपेक्षा अधिक तिकीटं बुक करण्यात आली. काही ठिकाणी शाहरुखच्या चाहत्यांनी आज चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडलेत, तर काही ठिकाणी ढोल ताशांवर चाहते आनंदाने नाचताना दिसले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सकाळचा शो पाहण्याकरता प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी केली. शाहरुखला बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी दाखवलेला उत्साह कमालीचा. केवळ भारतातच नाही तर पठाण चित्रपटाने जर्मनीतही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तिथे शोच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लागला. शाहरुख तसा ग्लोबल स्टार कमबॅक नंतर नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. थोडक्यात काय, तो फिर एक बार SRK के दिन बदलने वाले हैं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिलं जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. पुण्यातल्या कसबा आणि पिंपरी चिंचवडमधल्या पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. मवियाच्या नेत्यांना आम्ही याबाबत विनंती करणार आहोत. मान्य करायचं की नाही हे त्यांनी ठरवावं असंही फडणवीस म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आयोजित इंद्रायणी थडी यात्रेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सर, तुम्ही भाषणामध्ये महिलांचं खूप कौतुक केलं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत, कुठल्या महिलेला स्थान मिळेल? 100% मिळेल. महाविकास आघाडीकडून चिंचवड आणि कसब्याची निवडणूक जी आहे ती बिनविरोध नाही होणार अशी चर्चा सुरू आहे. आपल्याकडून बिनविरोधसाठी काय नाही, आम्ही निश्चित या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करू. शेवटी विनंती मान्य करायची की नाही त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी अनेक वेळा आम्हाला विनंती केली, आम्ही अनेक वेळा मान्य केली आहे. आता त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ठरवायचं. पण मला असं वाटतं की आत्ता तरी हे सगळ्यांकरताच उचित राहील की या ठिकाणी निवडणुका न होता बिनविरोध अशा प्रकारे या दोन्ही निवडणुका किंवा या दोन्ही निवडी व्हाव्यात. शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे.
राज्यात लवकरच हजारो शिक्षकांची मेगा भरती होणार आहे। पुढील 3 महिन्यात शिक्षकांची तब्बल 30,000 पदं भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ते औरंगाबादमध्ये बोलत होते। 2012 पासून शिक्षकांची भरती बंद होती। आम्ही आता ती शिक्षकांची भरती देखील सुरू केली। 30,000 शिक्षकांची भरती ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही करतो। जुनी पेन्शन योजना रद्द करणं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। जुनी पेन्शन द्यायची धमक आमच्यातच असल्याचं फडणवीस म्हणाले। जुनी पेन्शन योजना विरोधक लागू करू शकत नसल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे। जुनी पेन्शन लागू करायची असेल तर 2.5 लाख कोटींचा भार येईल, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असे फडणवीस म्हणाले। दरम्यान शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला। निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत। आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे। हे नाही करू शकत, हे नुसते बोलणारे लोक आहेत। जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो। आताच्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आपण स्वतः हे डिक्लेअर केलं की जुनी पेन्शन योजना ही लागू करू शकत नाही। आणि आज तुम्ही म्हणतात की हे काँग्रेस सरकारचा पाप आहे। मग काँग्रेस सरकारचा पाप असतं तर मग छत्तीसगडमध्ये हे का नाही झालं? छत्तीसगडमध्ये आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम लागू केली, हिमाचलमध्ये केली, झारखंडमध्ये केली, राजस्थानमध्ये केली। तुमच्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली? त्यामुळे खोटं बोला, रेटून बोला यांनी होणार नाही। वास्तविकता आणि सत्य परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या ठाण्याला भेट देणार आहेत। राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात जात आहेत। ठाण्यातील तलावपाळी परिसरातील वैद्यकीय शिबिराला ते भेट देणार आहेत। यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमाला भेट देऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करणार आहेत। एकूणच उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या ठाणे दौऱ्यानिमित्तानं ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे। आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झाली आहे, मवियासोबत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी आपण मवियासोबत युती करायला उत्सुक असल्याचं म्हटलं। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केलंय का असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान वंचित आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येऊन सरकार आणू शकते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय। आता तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग झाला? नाही, अजून नाही झालं आणि माझी होण्याची इच्छा नाही। पुढे कसं जाणार आहे? असं कसं म्हणतात? माझी युती आता जी आहे ती शिवसेनेबरोबरची आहे। पण शिवसेना महाविकास आघाडीचा भाग? शिवसेना महाविकास आहे तो त्यांचा प्रश्न आहे। संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या दादागिरीमुळे चर्चेत आले। काल हिंगोलीत प्राध्यापकाला धमकावल्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप होत असला तरी संतोष बांगर आपल्या दादागिरीवर ठाम आहे। पाहूया खास रिपोर्ट। आमदार संतोष दादागिरी, बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप। संतोष बांगर दबंगगिरीवर ठाम। शिंदे फडणवीस सरकारसाठी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर डोकेदुखी झाले। आमदार संतोष बांगर प्रत्येक ठिकाणी दादागिरी करतात, कायदा हातात घेतात। सरकारी अधिकारी आणि ठेकेदार तर त्यांच्या रडारवरच आहे। कधी कुणाच्या कानशिलात लाव, कुणाला धमकी देण्याचे कार्यक्रम सुरूच असतात। नुकतंच त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांना धक्काबुक्की केली। या प्रकरणात आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रवादीने केली आहे. संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे. आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलं, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. दुसरीकडे बांगर ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहेत त्या पक्षाचे नेतेही बांगरांच्या दबंगगिरीमुळे हैराण आहेत. प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांनाची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे. असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संतोष बांगर यांना मात्र त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. ते त्यांच्या दबंगगिरीवर ठाम आहेत. या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही, हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रीतसर माहिती दिलेली आहे. संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे सरकारची अडचण झाली आहे. बांगर यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना मोकळंही सोडू शकत नाही, अशी सरकारची अवघड अवस्था आहे. मनीष खरातसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आपल्याकडे एक म्हण आहे, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. उड्यात पुढच्या बातमीकडे. धायरीत कोयता नाचवणाऱ्यांची अक्षरशः धिंड काढण्यात आली आहे. सिंहगड पोलिसांनी या कोयता गँगच्या सदस्यांची धिंड काढली आहे. भर रस्त्यात कोयता गँगची धुलाई सुद्धा केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये या कोयता गँगनं अक्षरशः हैदोस घातलेला आहे आणि पोलिसांच्या समोरच त्यांनी एक आव्हान निर्माण केलेलं होतं. सामान्य जनतेच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या कोयता गँगच्या लोकांकडून केला जात होता. कोयता घ्यायचा, रस्त्यावर फिरायचं, दहशत माजवायची, तशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे, स्टेटसला ठेवायचे आणि मग हवा करायचा प्रयत्न करायचा. पण आज दंडुक्यानं हवा काढली आहे. अशा कोयता गँगच्या ह्या सदस्यांना आता पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवणं गरजेचं आहे. कारण गल्लोगल्ली उगवलेल्या या टपोरी भाईंना पोलिसांनी आता आळा घालणं गरजेचं आहे. हातात कोयता घेऊन जनतेच्या मनात, सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कोयता गँगच्या टपोरींवर पोलिसांच्या कायद्याचा हा धाक निर्माण व्हायला हवा. खरं तर पुणे पोलिसांच्या समोरचं हे आव्हान आहे आणि पुणे पोलीस हे आव्हान पेलायला सक्षम आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक व्हायला हवं. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पारगाव इथं भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडले. त्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला. हे आत्महत्या नाहीये तर हत्याकांड असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. यात घरचाच भेदी काळ बनल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. आरोपीच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. याचा सूड उगवण्यासाठी आरोपींनी 7 जणांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड झालं. 7ही जणांचा यावेळी हत्या करण्यात आली.
जे मोटिव्ह समोर येत आहे त्यामध्ये जे यांचा आरोपीपैकी जे मोठा भाऊ आहे अशोक पवार, त्यांचा मुलगा नाव धनंजय पवार याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झालं होतं आणि त्याबाबत एक ॲक्सिडेंटची केस हे पुणे सिटीमध्ये दाखल आहे. ती मृत्यूचं कारण हे जे आता मृतक झालेले आहे त्यांचा मुलगा आहे असा राग त्यांच्या मनात होता, असा प्राइमा फेसी आतापर्यंत मला लक्षात आलेला आहे. त्या रागामुळे ह्या लोकांची हत्या ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.